नमस्कार. प्रसिद्ध शायर निदा फजली यांच्या एका शायरीने मी आजच्या बोलण्याला सुरुवात करणार आहे. मोठ्या सुंदर ओळी आहेत आणि या ओळी चिंतन करायला लावणाऱ्या आहेत. जीवन के दिन रैन का कैसे लगे हिसाब, दीमक के घर बैठकर, नीट लक्ष द्या, दीमक के घर बैठकर लेखक लिखे किताब. मुझ जैसा एक आदमी, मुझे जैसा एक आदमी, मेरा ही हम नाम, उल्टा सीधा वो चले, मुझे करे बदनाम. ही नेमकी अशीच अवस्था आपल्याकडं समाजामध्ये झालेली आहे. काय आहे? मी माझं घर आधी साफ करी आणि मग जगाला साफ करायला जाईल, अशी वृत्ती असणारी माणसं चांगली असतात. पण या वाक्याचा गैरफायदा घेऊन आधी आपलं घर खराब आहे अशी बोंब उठवतात आणि मग जगाला साफ करण्याची भाषा करतात. खरं तर यांना जगातली घाण दिसत नसते, ती घाण बाहेरूनच घरात येत असते याची जाणीव नसते. आणि तरीही उगाच माझं घर खराब झालंय म्हणून हे सगळे बोंब मारत राहतात. प्रसंग अनेक आहेत. कुणा एकाचं नाव घ्यायचं कशाला आणि त्याचं नाव घेऊन तो असं करतोय असं सांगायचं तरी कशाला. मी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या माणसांविषयी बोलतोय. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर आणि या आजच्या भागामध्ये हिंदू धर्मावर, हिंदू धर्म पद्धतीवर, जीवन पद्धतीवर नाहक टीका करून उगाचच स्वतःला विचारवंत, विद्वान सिद्ध करू पाहणाऱ्या माणसांविषयी मला आज तुमच्याशी बोलायचं आहे. विद्वान या शब्दाचा अर्थ विद्येची वाण असतो तो विद्वान असा घ्यावा की काय असा प्रश्न पडू लागला आहे. उठसूट स्वतःला पुरोगामी सिद्ध करण्यासाठी हातात कलम घेऊन हे कलम कसाही आपल्या धर्माच्याच मानगुटीवर कलम चालवत असतात. आपली धर्माचं चीर कलम करण्याचा उद्योग अनेक वर्षापासून करत असतात. खरं तर यावर सविस्तर आणि वेगवेगळ्या भागात बोलायला हवं अशी स्थिती आहे. मीही तुम्हाला तेच विचारतोय की अशा स्वरूपाच्या प्रश्नांना, आरोपांना, आक्षेपांना उत्तर देण्याची आवश्यकता आपल्याला वाटते का? आणि जर वाटत असेल तर तशी उत्तरं ही साधार सप्रमाण दिली पाहिजेत असं मला तरी वाटतं. मी धर्मचिकित्सक नाही, मी धर्माचा अभ्यासक नाही, पण मी धर्माचा चाहता जरूर आहे. आणि जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आवडू लागते तेव्हा तिचे चांगले गुण आपण तपासू लागतो. तसे मी तपासण्याचा प्रयत्न केला. असो, त्यावर आपली मतं आल्यावर ते करायचं की नाही आपण ठरवू. पण आज जो विषय आपल्याला बोलायचा आहे तो मी बोलणार आहे. जो निरुपद्रवी असतो ना त्याला अधिक त्रास दिला जातो, जास्तीचा त्रास देतो. मला एक मी गोष्ट सांगतो छोटीशी. एका पानवठ्याजवळ एक विषारी नाग होता आणि तो विषारी नाग जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना अचानक चावून निघून जायचा. त्या नागाची एवढी दहशत गावामध्ये बसली होती की त्या पानवठ्यावर जाणं लोकांनी सोडून दिलं होतं. त्याच रस्त्यावरून एक साधू जात होते. त्या साधूला नागाने बघितलं आणि दंश करण्यासाठी पुढे आला. साधू त्या नागाला म्हणाले, अरे का लोकांना त्रास देतोयस असा? तुझं आयुष्य लोकांना त्रास देण्यात चाललंय. लोक पाणी सुद्धा पिऊ शकत नाहीत तुझ्यामुळं, तू जरा शांत हो. नागाला वाटलं साधूचं ऐकलं पाहिजे, आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. मग त्यानं साधूचं ऐकलं की म्हणाला, मी आता कुणालाच त्रास देणार नाही. आणि साप त्या पानवट्याच्या बाजूला निश्चित पडून राहू लागला. सुरुवातीला काही दिवस लोक साप बघून घाबरली, पण पुन्हा काहीच हालचाल करत नाही हे बघून तिथे येऊन बिंदास पाणी भरू लागली. मग पोरं सोरं काठी घेऊन त्या नागाला डिवचू लागली. एके दिवशी झालं काय, एक बाई पाणी आणायला आली आणि डोक्यावर ठेवायची चुंबळ ती विसरून गेली. बाजूला वर्तुळाकार करून तो विषारी नाग पडलेला होता. त्या नागाला तिनं उचललं, आपल्या डोक्यावर ठेवलं आणि त्यावर गागर ठेवून ती घरी गेली. पुन्हा येताना आपली चुंबळ आणली, नाग जागेवर ठेवला आणि निघून गेली. बिचारा त्या घागरीच्या पाण्याच्या ओझ्यानं अगदीच कसा कोलमडून गेला होता. तिथेच तो जखमी अवस्थेत, व्याकुळलेल्या अवस्थेत पडून राहिला आणि तिथून तो एके दिवशी तो पुन्हा साधू जाताना दिसला. साधूला नागाने विचारलं की साधू महाराज, तुम्ही सांगितलं काहीच करू नको, मी शांत पडून राहिलो, बघा लोकांनीच मला कसा त्रास दिलाय. साधूने एकदा नागाकडे बघितलं, त्याची अवस्था साधूला बघवली नाही आणि साधू म्हणाले, अरे वेड्या, मी तुला दंश करू नको सांगितलं होतं, फुत्कारायला विसर असं नव्हतं सांगितलं.
तू तुझं फुत्कारणं विसरलास आणि लोक तुला डिवचू लागले, खेळू लागले, तुझी चुंबळ करू लागले. एकदा फुत्कारून बघ, लोक जवळ येणार नाही. मग नाकानं पुन्हा फुत्कारायला सुरुवात केली. फक्त फुत्कारत राहिला. त्याच्या नुसत्या फुत्कारण्यानं लोक त्याच्यापासून लांब जाऊ लागले. ही गोष्ट हेच सिद्ध करते की तुम्ही निरुपद्रवी असाल, उपद्रव देत नसाल, तर लोक तुम्हाला अजिबात घाबरत नाहीत आणि जास्तीत जास्त त्रास देतात. हिंदू धर्माच्या बाबतीत नेमकं हेच झालं. हिंदू धर्म लोकांना निरुपद्रवी वाटतो आणि त्यावर केले गेलेले आघात ही हिंदू धर्मातली माणसं सहन करू शकतात असा विश्वास त्यांना वाटतो आणि म्हणूनच या धर्मावर सातत्यानं आघात होत गेले आहेत. हे आघात आत्ताच होत आहेत असं नाहीये. पूर्वापार हे आघात चालत आलेले आहेत. म्हणजे अगदी याच्या आधी, म्हणजे आता ह्या पुरोगाम्यांच्या आघाताच्या आधी ब्रिटिश राजवटीमध्ये असंच घडलं. हिंदू धर्मातल्या ग्रंथांना हव्या तशा पद्धतीनं इंग्रजीत भाषांतरित केलं गेलं आणि इंग्रजीत भाषांतरित केलेलं तेच खरं ज्ञान आहे आणि तेच हिंदू धर्मातलं आहे असं सांगून मांडलं गेलं. त्याच्या आधी यवनांची आक्रमणं झाली, अनेकांची आक्रमणं झाली, पण हिंदू धर्म स्थिरावला. यात एक दोष धर्मियांचा देखील आहे, हिंदू धर्मियांचा देखील आहे. ते म्हणजे ते भयसापळ्याच्या पोपटासारखे त्या दांडीला पकडून बसते. तुम्हाला माहिती आहे ना भयसापळा कसा असतो पोपटाला? पोपट पकडायला जाळी लावावी लागत नाही. एका गुळगुळीत दांडीला खायचे पदार्थ टांगले जातात. त्या दांडीवर तो पोपट बसतो, पदार्थ खातो आणि खाऊन झालं की उडायची वेळ आली की त्याला आपण दांडीवरचा पाय सोडल्यावर पडू असं वाटतं. पंख फडफडत राहतो, दांडी घट्ट पकडून राहतो आणि मग अलगद त्या पारध्याच्या जाळ्यामध्ये तो पकडला जातो. हिंदू धर्मातल्या लोकांचंही असंच झालंय. धर्मावरती वारंवार होणारे आघात या धर्माने सहन केले आणि आता आपला धर्म बुडतो की काय या भीतीनं त्या धर्माला घट्ट चिटकून राहिले आणि शास्त्रात असतं ते हा एक नवा शब्द आला आणि त्या शब्दाने हिंदू धर्मियांना असलेल्या चुकीच्या चालीरीती रूढी सुद्धा पाळायला भाग पाडलं. असो, त्यावर आपण वेगळी चिकित्सा करूया. पण जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावरती अशा स्वरूपाचे आघात होतात तेव्हा हिंदू धर्मातली जातीय विषमता, अस्पृश्यता, स्त्रियांचे स्थान यावर सगळेच बोलत राहतात. बरं, जातीय उतरंड एकट्या हिंदू धर्मात आहे का हा मोठा प्रश्न पडतो. स्त्रियांना स्थान काय होतं याचा कुणी अभ्यास केलाय का असाही प्रश्न पडतो. म्हणजे उठसूट त्या मनुस्मतीचे दाखले द्यायचे आणि सांगायचं की असं होतं. त्या मनुस्मतीत तरी काय लिहिलंय हे कुणी बघितलंय का? ज्या दशरथानं कैकेयीला वरदान दिलं होतं ते कैकेयीचं वरदान युद्धात जाताना दिलं होतं याची जाणीव आहे का? म्हणजे कैकेयी युद्धात सोबत जात होती. स्त्रियांना युद्धात जाण्याची परवानगी पुरातन काळापासून आहे. अहो, शंकराचार्यांच्या नावापुढे भारती हा शब्द लावतात. तो भारती शब्द आला कसा? महर्षी मंडन मिश्रांची पत्नी भारती या वेदचर्चेवरती लोकांच्या ऋषीमध्ये होणाऱ्या वेदांतामध्ये न्यायाधीशाचं काम करायचं आणि त्या दुरुस्त्या सुचवायच्या. याचा अर्थ मंडन मिश्राच्या पत्नी भारती यांनी वेदांचा अभ्यास केलेला होता म्हणूनच त्या न्यायाधीश होत्या. एकदा शंकराचार्यांच्या आणि मंडन मिश्रांच्या वादामध्ये त्या सहभागी होत्या आणि त्या वादाला त्या वादात त्या भारती मंडन मिश्रांच्या ज्ञानाने प्रभावित होऊन पुढे शंकराचार्यांनी आपल्या नावापुढे भारती नाव धारण केलं, एका स्त्रीचं नाव धारण केलं. ही आमची परंपरा आहे. पण या सगळ्या चांगल्या गोष्टी स्त्रियांच्या विषयी न सांगता, म्हणजे गार्गी सारखी विदुषी किती मोठी होती हो, कण्णगी किती मोठं नाव आहे ते. जे गार्गी कण्णगी हे नाव लोकांना माहित आहे की नाही हा देखील प्रश्न पडतो. म्हणजे आमच्याकडं लढवय्या स्त्रिया होत्या. म्हणजे दाभाड्याची उमा, कित्तूरची राणी चेन्नम्मा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, ते कैकेयी पासून ते लक्ष्मीबाई पर्यंत आमचा इतिहास असा आहे की इथल्या स्त्रियांनी पराक्रम दाखवला. इथल्या स्त्रियांनी वेदांमध्ये आपली निपुणता दाखवलेली आहे. कोणीतरी कधीतरी आपल्या पोटासाठी एखाद्या स्त्रीला काहीतरी सुचवायचा प्रयत्न केला आणि ते नाही झालं, तेच पुढे समजल्या गेलं आणि त्यालाच धरून हे सगळं वाईट आहे अशा स्वरूपानं मांडण्याची प्रवृत्ती किती वाढीला लागली यावर खूप सविस्तर बोलता येईल. स्त्रियांचं हिंदू धर्मातलं स्थान यावर बोलता येईल, स्पृश्यता यावर बोलता येईल, काय शूद्रांचं स्थान होतं यावर देखील तपशीलवार पुराव्यासहित खूप काही बोलता येऊ शकेल. ते बोलायचं की नाही हे मी आपल्याला विचारतोय. म्हणजे हा वेगळा एपिसोड करायचा आहे का? कारण याला खूप भाग होऊ शकतील. किमान 30-40 भाग तरी व्हायला पाहिजेत अशी ही स्थिती आहे. यावर बोलायचं का हे मी तुम्हाला विचारतोय. बरं ठीक आहे, हिंदू धर्मातल्या या चालीरीतीवर तुम्ही बोलता, पण तुमची जीभ तिकडे का जड पडते अन्य धर्मातल्या विषयी बोलताना? तो तेलपाणीवाले बाबा
कटोऱ्यातलं दिव्य 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 पाणी, स्वर्गातलं पाणी लोकांना वाटून नीट करणारे बाबा, याविषयी तुमची जीभ का उचलत नाही बोलताना? अहो, तुम्ही कुंभमेळ्यावर टीका करता, पण तुम्ही अशाच कुंभमेळ्यासारख्या अनेक गर्दीच्या ठिकाणांवरती तुमची जीभ उचलत नाही बोलायला. बट ते जाऊ दे. जिहाद या विषयावर तुम्ही कधी बोलताना मला आठवलं नाही या पुरोगाम्यांना. जे हिंदू धर्मातल्या रूढीवर बोलतात ते जिहाद सारख्या परंपरेवर नाहीत बोलत. ते काफिर या कन्सेप्टवरती कधी बोलताना नाही दिसले. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आकाशातून पडणारं पाणी जसं समुद्रालाच जाऊन मिळतं, तसं कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हा केशवाच्या पर्यंत पोहोचतो. हे गीतेमधलं कृष्णानं सांगितलेलं ज्ञान किती मस्त आहे. तुम्ही नमस्कार कुणाला करताय हे महत्वाचं नाही. अनन्य भावानी स्मरत असाल, अनन्य भावानी आपल्या आराध्याचं स्मरण करत असाल, तर तो नमस्कार, ती भक्ती केशवापर्यंत म्हणजे कृष्णापर्यंत जाऊन पोहोचते, हे कृष्ण सांगतो. इथे तुम्ही आपला देव सोडून आपला देवाला न भजता दुसऱ्याला भजणाऱ्याला काफीर म्हणता, आणि काफिराला दिल्या गेलेल्या शिक्षा काय आहे? कुणाची जीभ काटा, कुणाचा पाय छाटा, कुणाचे डोळे फोडा, या सगळ्या शिक्षांवरती तुमची जीभ उचलत नाही का बोलायला? का पुरोगामित्व म्हणजे हिंदुत्वाला शिव्या घालणे याचा अर्थ पुरोगामित्व? यावर देखील आपल्याला खूप काही बोलता येऊ शकते. काफिराच्या नावाखाली होणाऱ्या कत्ली, धार्मिक दंगली, यावर काय बोलताय? हिंदू धर्मातल्या स्त्रियांविषयी तुमचा कळवळा दिसतो, पण बुरखा, तलाक, घरात ठेवणं या पद्धतीविषयी तुमचं कधी कधी कळणार आहे की हे आहेच असं? यावर तुम्ही कधी बोलणार आहात? अहो, याविरुद्ध कायदा केला तर तुम्हाला इतका राग येतोय की तुम्ही त्या कायदा करणाऱ्या व्यक्तीची अक्षरशः उधळून टाकताय, अशी स्थिती आहे. मग इथे तुमचं पुरोगामित्व आहे का? की माझं घर मी साफ करणार, अशा मोठ्या छाती पुढे काढून नाक वर करून बोललेल्या गप्पानी काय काय साध्य होणार आहे? या सगळ्या गोष्टी म्हणजे एक तर बाबा असे काही आपल्याकडे ते टीव्हीवर सुद्धा आपण बघतो की येशूच्या नावानं नीट करणारा, हालेलुया म्हणून नीट करणारा. अगदी काय हो, किती भंपकगिरी. किमान हिंदू धर्मात शल्यचिकित्सा होती, किमान हिंदू धर्मामध्ये आयुर्वेद होता, मुस्लिमांचे तरी किमान हाकीम होते. पण हे हालेलुयावाले हातानं स्पर्श करून येशूच्या नावानं तुला मी स्पर्श करतो, तू बरा हो, तू बरा होशील. अरे ओरडत आचकट इचकट हास्य करत ही माणसं नीट करणारी, आणि याला तुम्ही टीव्हीवरती संधी देताय. या माणसांना तुम्ही खूप मोठं करताय. याच्याविषयी एक अवाक्षर बोलताना या पुरोगाम्यांना मी कधी बघितलं नाही. याच्याविषयी हे कधी बोलणार आहेत की नाही? धर्मचिकित्सा करायची असेल, जर दुरुस्तीच करायची असेल, चिकित्साच करायची असेल, तर त्याची करावी लागते जे सर्वात घातक आहे. जे सर्वात जास्त घातक आहे ना, त्याची आधी चिकित्सा करावी, त्याला दुरुस्त करावं. सर्वात जास्त घातकता आहे कशी हे तुम्हाला मी अगदी थोडक्यात सांगतो. आता खूप लांबच चाललंय असं वाटेल तुम्हाला कदाचित. जरा जगाच्या नकाशाकडं तुम्ही नजर टाकून बघा. डोळे मिटा, शांतपणे जगाचा नकाशा समोर आणा. मला काहीही विधान करायचं नाहीये. तुम्ही फक्त तुमच्या डोळ्यासमोर जगाचा नकाशा आणा. डोळे मिटा, हे ऐकत ऐकत डोळे मिटा आणि डोळे मिटून जगाचा नकाशा समोर आणा. आता जगाचा नकाशा तुमच्या समोर आहे म्हटल्यावर तुम्ही फक्त जगामध्ये अशांतता कुठे आहे याचा विचार करा. त्या ठिकाणांवर तुम्ही जा, तुमच्या मनाने पोहोचा. अमेरिकेवरचा हल्ला झाला तो कोण केला, कसा झाला? रशियाचे तुकडे तुकडे झाले ते कोणी केले, कसे झाले, कोणते देश झाले? भारताची फाळणी झाली ती कशी झाली, कोणते देश निर्माण झाले, कोणत्या हेतूने झाले? इराण इराक मध्ये संघर्ष आहे तो कशामुळे आहे? कुवेतचा संघर्ष चालू आहे तो कशामुळे आहे? अफगाणिस्तानमध्ये संघर्ष आहे तो कशामुळे आहे? पाकिस्तानमध्ये अशांतता आहे ती कशामुळे आहे? आज अफगाणिस्तानात पायावर उभं राहू पाहणाऱ्या महिलांना मारलं जातं ते कशामुळे आहे? फिलिपिन्स इस्रायल संघर्ष आहे तो कशामुळे आहे? इराणवरचे निर्बंध कशामुळे आहे? एकदा या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही नजर टाकून बघा. आठवा फक्त का होत आहे. चला जग सोडून देऊन भारतामध्ये या हळूहळू. भारतामध्ये तुम्ही विचार करा, काश्मीर पेटलेला आहे. उत्तर प्रदेशातल्या कोणत्या ठिकाणी हिंसा अधिक होते? मध्य प्रदेशातल्या कोणत्या ठिकाणी हिंसा अधिक होते? कारसेवकांनी भरून येणारी ट्रेन गोधऱ्यालाच जाळण्याचं का ठरवण्यात आलं? मुंबईमध्ये जास्तीत जास्त अशांतता भेंडी बाजार आणि भिवंडी या भागातच का असते? महाराष्ट्रात आल्यावर आम्हाला मालेगाव मध्येच का जास्त अशांतता वाटते? औरंगाबाद मधला विशिष्ट भाग दंगलींनी का पेटतो?
मराठवाड्यामध्ये दंगल जेव्हा पेटतात तेव्हा परभणीसारख्या नांदेडसारख्या भागात त्या संवेदनशील का बनतात? साधा सरळ विचार करा. त्यामुळे जे जास्त घातक आहे त्याची अधिक चिकित्सा केली पाहिजे, तुलनेने जे कमी घातक आहेत त्याची नंतर चिकित्सा केली पाहिजे. एवढं साधं भान सुद्धा या पुरोगाम्यांना राहू नये याचं आश्चर्य वाटतं. यावर प्रतिवाद करायला जे कोणी पुरोगामी येतील त्यांना उत्तर तर द्यायला हवंच, पण ते द्यायचं की नाही हे मी अॅनालायझरच्या दर्शकांना विचारतोय. यावरती 30, 40, 50 भागामध्ये अनेक चांगल्या चांगल्या व्यक्तींच्याकडून जे मला कळाले ते सुद्धा आणि अनेक चांगल्या व्यक्तींच्याकडून सुद्धा याबाबत आपल्याला स्पष्टीकरण करता येऊ शकेल. मर्जी तुमची आहे, कारण हे चॅनल तुमचं आहे. यावर काय असलं पाहिजे याचा निर्णय देखील तुम्ही घेत असता. माझं म्हणणं इतकंच आहे, चिकित्सा करायची असेल तर ती जास्त घातक धर्मापासून आधी सुरू करा. निरुपद्रव्याला त्रास देणं आता बंद करा, कारण कितीही निरुपद्रवी म्हणत असाल तर एक दिवस असा वेळ येतो की घाबरणारी मांजर सुद्धा घरात कोंडून जास्त त्रास दिला की नरडीचा घोट घेते म्हणतात. मांजर जर एवढी हिंसक होऊ शकत असेल, ही तर माणसं आहेत. हे कधी ना कधीतरी पेटून उठतील. यांना पेटून उठायला भाग पाडू नका एवढीच विनंती करतो आणि तूर्तास थांबतो. धन्यवाद.